नमस्कार, मी बाबासाहेब मुंडे आणि आपण पाहत आहात इंडिया न्यूज. छत्रपती संभाजीनगरात दलित, ओबीसी, मायनॉरिटी, आदिवासी परिसंघ अर्थात डोमाचे राज्य अधिवेशन येत्या रविवारी 21 सप्टेंबरला होत आहे. हा 21 सप्टेंबरला जो मेळावा होत आहे, तर हा मेळावा कशा स्वरूपाचा असेल आणि मेळाव्यासाठी आपण राज्यातील छत्रपती संभाजीनगर हे शहरच का निवडले, या संदर्भात थोडक्यात सांगा. डोमा दलित, आदिवासी, ओबीसी, मायनॉरिटीज संघटनांचा हा परिसंघ आहे. म्हणजे फेडरेशन ऑफ असोसिएशन्स हा याचं मूळ स्वरूप आहे. अनेक संघटना याला संलग्न झालेल्या आहेत आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर या परिसंघाचं काम चालतंय. राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर उदित राजजी IRS आणि ex-MP आहेत. मी प्रीतम आठवले मंत्रालयामध्ये सहसचिव होतो, सेवानिवृत्त झालेला आहे. मी या परिसंघाचा प्रदेश अध्यक्ष आहे. या परिसंघाचं अधिवेशन औरंगाबाद येथे म्हणजेच संभाजीनगर येथे आयोजित करण्याचा मानस होता आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तो 21 सप्टेंबर 2025 रोजी करण्याचे ठरविले आहे. औरंगाबाद किंवा संभाजीनगर हे शहर राज्य पातळीवर मेळावा घेण्यासाठी निवडण्याचे विशिष्ट कारणे आहेत. त्याला एकच कारण असं काही सांगता येणार नाही, विविध कारणे आहेत. सर्वात महत्वाचं कारण असं आहे की संभाजीनगर म्हणजे पूर्वीचे औरंगाबाद शहर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले शहर आहे. जेव्हा मराठवाड्यामध्ये एकही डिग्री कॉलेज नव्हतं, तेव्हा पहिलं डिग्री कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत सुरू केले. हे अत्यंत महत्वाचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. त्याला नमन करण्यासाठी, त्याला वंदन करण्यासाठी हा मेळावा आम्ही औरंगाबादमध्ये घेण्याचे ठरवले आहे. दुसरे कारण असे आहे की मी स्वतः या प्रांगणामध्ये वावरलेला आहे आणि येथील व्हायब्रेशन्स बाबासाहेब आंबेडकरांचे, भगवान बुद्धाचे जे व्हायब्रेशन मॅक्सन वन म्हणून जे व्हायब्रेशन्स आहेत, ते व्हायब्रेशन्स माझ्यासोबत अजूनही आहेत अशी माझी धारणा आहे. त्या व्हायब्रेशन्सचं ऋणी फेडण्यासाठी एक संधी म्हणून हे अधिवेशन येथे घेतलेलं आहे. या अधिवेशनामध्ये साधारणतः मराठवाड्यातून कार्यकर्ते जमणार आहेत की पूर्ण महाराष्ट्रातून? हा राज्यस्तरीय मेळावा आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यातील विविध जिल्हे आहेत, 36 जिल्हे, त्या सर्व 36 जिल्ह्यामधले पदाधिकारी आणि प्रतिनिधी
कार्यकर्ते आणि शुभचिंतक येणे अपेक्षित आहे. या परिसंघाचं जे कार्य आहे तर विविध संघटना ज्या वंचित आहेत किंवा सर्वसामान्य कामगार आहेत, या सर्व लोकांचे जे प्रश्न घेऊन लढत आहेत, तर ह्या आपल्या या परिसंघामध्ये सोबत आहेत. तर कसं कार्य सुरू आहे त्यांचं, कशा स्वरूपाचं काम सध्या करत आहे? मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हा परिसंघ विविध संघटनांचा फेडरेशन, कॉन्फेडरेशन या स्वरूपामध्ये काम करतो आहे आणि व्यक्तिगत सभासदत्व देखील या परिसंघामध्ये दिले जाते. दोन पद्धतीमुळे या परिसंघामध्ये प्रवेश घेता येतो. संघटनेचे टार्गेट्स फार मोठे आहेत. राष्ट्रीय पातळीवरची संघटना असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांना अधिक महत्त्व दिलेले आहे. उदाहरणार्थ ईव्हीएम मशीनचा घोटाळा, ईव्हीएम काढून टाकणे, 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती काढून टाकणे, आदिवासी लोकांना वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्या जमिनी हडपणे, मागासवर्गीयावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे न नोंदविणे व नोंदवले गेले तरी देखील ते रेंगाळत ठेवणे, त्यावर लवकर निर्णय न घेणे, यासारखे अनेक प्रश्न राष्ट्रीय पातळीवरचे आहेत. ते राष्ट्रीय पातळीवर सोडवण्यासाठी मदत म्हणून आमच्या विविध राज्यातल्या ज्या संघटना आहेत त्या संघटना त्यांच्या राज्यातील या राष्ट्रीय स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदित राजजी, जे IRS आहेत आणि XMP आहेत, त्यांच्याकडे सादर करतो आणि ते आणि त्यांचे दिल्ली येथील कार्यकारिणी या अडचणीवर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न करते. या मेळाव्याला साधारणतः किती संख्येनं कार्यकर्ते जमतील? हा मेळावा राज्यस्तरीय आहे. राज्यस्तरीय मेळावा असल्यामुळे किमान 500 तरी उपस्थिती व्यक्तींची आणि पाहुण्यांची आणि VIPंची असेल अशी आमची धारणा आहे आणि त्याप्रमाणे तयारी आमची सुरू आहे. ती तयारी करण्याचा एक भाग म्हणून आम्ही परवा 30 ऑगस्टला प्रदेश कार्यालय डोंबिवली येथे एक सभा घेतली आणि दुसरी सभा ही औरंगाबाद संभाजीनगर येथे ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे, मुख्य कार्यक्रम होणार आहे, त्या ठिकाणी देखील घेतली. त्याचप्रमाणे 21 तारखेला जरी मेळावा असला तरी मी स्वतः इथे 17 तारखेपासून हजर राहणार आहे आणि आमचे विविध नेते हे 2 दिवस आधी म्हणजे 19 तारखेला सगळे येथे उपस्थित होतील. 19 तारखेला उपस्थित झाल्यानंतर 20 तारखेला इथे मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकार परिषद होईल. ती पत्रकार परिषद ही राष्ट्रीय नेते आमचे डॉक्टर उदित राजजी यांच्या नेतृत्वाखाली होईल आणि त्यामधून जे विविध प्रश्न हाताळायचे असतील त्याची वाच्यता केली जाईल किंवा आतापर्यंत जे काही प्रश्न हाताळलेले आहेत
त्याचीही वाच्यता केली जाईल. एकूणच हा कार्यक्रम, हा उपक्रम विलोभनीय असेल, स्मरणीय असेल आणि बाबासाहेबांच्या शब्दांना जागणारा असेल, त्याची आम्हाला खात्री आहे.